रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आता याच्यामध्ये आहे शेतकऱ्यांची धावपळ आणि शेतकऱ्यांची पळापळ बर का. अहो लय अवघड काम झालं. सगळे शेतकरी मजेशीर आपला भाजीपाला मार्केटमध्ये विकत होते. तुम्हाला सांगतो अचानक ढग काळे होऊन आले आणि अचानक पावसाचं वातावरण तयार झालं. पण म्हणलं दररोजच्या सारखा कशाच येतो पाऊस. आले ढग काळे होऊन, येते दररोज तसे आजही पण आले काळे होऊन. चाललं होतं आमचं भाजीपाला विकायचं काम. भाजीपाला म्हणजे आम्ही जरा फ्लावर घेऊन गेलतो. आमची फ्लावर विकून झाली, थोडेसे 10-1 वजे राहिले होते आणि तेच विकायचं काम चालू होतं. बाकीचे शेतकरी पण आपला माल चांगल्या पद्धतीने विकायचं काम चालू होतं त्यांचं. आधीच मालाला बाजार नाही, पण मग चालू होतं शेतकऱ्याचं त्यांचा खर्च पाणी काढायचं काम. ते काही टरबूजवाला बसलंय, ते टरबूज विकत होतं. सगळे शेतकरी आपला भाजीपाला विकत होते. पण अचानक पावसाची थेंब पडायला लागली राव. दिसते ना तुम्हाला पावसाची थेंब. शेतकऱ्यांची झाली ना पळापळ सुरू. कोण कुठं पळत, कोण आपला माल गाडीमध्ये ठेवित, कोण कुठं ठेवित, कोण गाडीच्या खाली ठेवित, जेणेकरून आपला माल भिजू नये, आपला माल योग्य भाव दिखला पाहिजे असं शेतकऱ्याला अपेक्षा राहते. पण शेतकऱ्याची तुम्हाला सांगतो सगळ्यात पण मुसंडी मारली जाते हो. शेतकरी दर शेतातही सुखात राहत नाही, मार्केटमध्ये आल्यावर सुखात राहत नाही, व्यापाऱ्यांकडून सुखात राहत नाही. त्याला सगळीकडून दुःखच आहे, कारण त्याचा माल बेभावात विकला जातो. कधीच त्याला असं वाटत नाही का चेहऱ्यावर त्याचं सुख आलं, असं कधी दिसत नाही. पावसाचे थेंब पडायला लागले. या शेतकऱ्यांनी सगळा माल आपल्या कुणी ज्यांनी बारदान टाकेलं होतं त्यांनी लावले आपले बारदानाखाली आपला माल. परंतु ज्यांनी कुणी आपलं बारदान टाकेलं नव्हतं गाडीवरती, त्या शेतकऱ्यांचे मात्र हालत झाले बरं का. आता काय करणार त्याला. आता असं कोणाला माहित राहतं का उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडणार आहे, सांगा बरं तुम्हीच मला. आणि ह्याच परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला. शेवटी शेतकरीच तो किती दुःख असलं तरी त्याच्या चेहऱ्यावरती ते स्मित हास्य दिसतच आपल्याला. आता टरबुजावाला एवढे टरबुज शेतातून काढून घेऊन आलाय बिचारा. एक दोडक्यावाला तुम्हाला सांगतो मायापेशी दोडके विकत होता. त्याचा तो बदला होता. शेवटी तो म्हणे वाईट कोण कुणी घेईना तर टाकून द्यायला चाललं. त्याला म्हणलं भाऊ पिकअप मध्ये टाक, मावाल्या घरी जाऊन माग आई तरी खाते, काला इथं रेट टाकीतो उगा नुकसान होण्यापेक्षा. म्हणलं ठीक आहे चल जाऊ दे. त्यांनी दिलं टाकून. आणि तुम्हाला सांगतो अचानक हे पावसाचं वातावरण तयार झालं, थोडं वारं सुटलं. पण म्हणलं काही एवढा येणार नाही असं वाटत होतं. पण लोक आपापले लगेच गाड्यांमध्ये जाऊन बसले. आपला माल सोयीस्कर पद्धतीने आपल्या गाड्यांमध्ये ठेवून दिला. पण प्रत्येक शेतकऱ्याला ठेवणं शक्य नव्हतं. पाऊस सुरू व्हायला लागला होता. पण अचानक एवढा पाऊस होईल असं वाटलं नव्हतं. पण हळूहळू पाऊस सुरू व्हायला, थेंब पडायला चालू झाले होते. आता या गाड्यावाल्यांचे तुम्हाला सांगत होते, या फुलवारीवाल्याचं पहा बरं. आता या फुलवारीवाल्याचं बारदान नाही काही नाही. आता जर पाऊस आला तर या फुलवारीची फुलवर राहील का. इकडे व्यापाऱ्यांची धावपळ चालू होती. पटापटा माल घेऊन टाकले. म्हणत चला आता टपकन दिशी, कारण एवढा माल पटकन गाड्यावरती नेणं पण गरजेचं होतं, कारण पाऊस चालू झाला होता. कारण माहित नव्हतं एवढा जोरात पाऊस येईल. पण एवढा थेंब चांगल्यापैकी थेंब पडायला लागले होते. त्या पाहुण्याने घेतलं पटकन बारदान ओढून, कारण माल जर वल्ला झाला तर गडबड होऊन जाईल. पटकन कोण आपल्या ज्याच्या बारदान होतं त्यांनी लगेच आपल्या मालांवरती बारदान वगैरे टाकून दिलं. पण पाऊस झाल्यानंतर तुम्हाला सांगतो व्यापारी पण या भावातच माल घेते ना. म्हणजे वल्ला येईन, चालणार नाही, पुढे विकाल कसा, तो गरम पडल, सडल, असं होईल आणि तसं होईल. व्यापाऱ्यांची थोडी नाटके राहते का, आपल्याला का माहित नाही का. मग एवढे नाटके चालू होते त्यांचे. हे पहा बरं, पूर्ण मार्केट भरेल राहते शेतकऱ्यांनी. आखे शेतकरी येईल राहत्या. अशी जर परिस्थिती असली तर शेतकरीच मार्केटमध्ये नाही आला तर मार्केटची मजा राहील का. मग पण आपला शेतकरीला येडाव, त्याला वाटत जाऊ द्यावा, 2 पैसे येतील, लागवड सुटल, पुढच्या लागवडाला 2 पैसे घडतील. नाही घडल्यानंतर तो लय हवालदिल होऊन जातो. त्याच्यामुळे त्याचं काम चालूच राहतंय. त्याचा चाक आहे ना तो चालूच ठेवतो, बंद नाही करत. आता सांगा ये बा जोरात पाऊस सुरू झाला. आता जोरात पाऊस सुरू झाला आणि तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये एवढी पळापळ झाली. कोण कुठं लपत, कोण कुठं लपत, कोण कुठं नाही. मला सांगतो ज्याच्या गाडीला बारदान नव्हतं ते सोयीस्करपणे लपले, आणि ज्याच्या गाडीला बारदान नव्हतं त्याचे पात्र हाल झाले. त्याचे हाल झाले, त्याच्या मालाचे पण हाल झाले. सांगा बरं आता कुठं लपायचं. ज्यांनी त्यांनी त्याच्या पद्धतीने सोय केली, इथं लपू तिथं लपू. आता सोन्यासारखा माल आहे बरोबर, एवढा गोडगाड माल आहे, तो ठेवायचा कुठं. आता पावसात वल्लाच होणार आहे, त्याला ऑप्शन नव्हता दुसरा. मग आता त्याला करणार काय आपण. पाऊस बघा किती झाला, एवढं पाणी साचलं. काही सेकंदात किंवा काही मिनिटात एवढं पाणी साचलं नाशिक मार्केटमध्ये, माप नाही. तुम्ही बघा ना अजून पुढे इतकं पाणी साचलेलं आहे नाशिक मार्केटमध्ये. एवढा पाऊस झाला तर जवळजवळ प्रचंडपणे अशा तुम्हाला सांगतो गाराच पडायला लागल्या. आता एवढ्या गारा पडायला लागल्या म्हणल्यानंतर शेतकऱ्याचं नुकसान किती होईल. शेतामध्ये तर पडतेच गारा, पण मार्केटमध्ये पण गारा पडते. हे पाहिल्यानंतर मला सुद्धा विशेष वाटलं. म्हणलं अरे बापरे, मार्केटमध्ये सुद्धा गारा पडतात बुवा. आणि मग मी काय हळूहळू तशी पावसामध्ये जरा थोडी शूटिंग काढून घेतली. मला जसं करता येईल तसं. ते बघा गारांचा आवाज ऐका.
बघितल्या ना गारा. आणि मग काय थोडासा पाऊस कमी झाला, बाहेर आलो तर बघितलं, बापरे एवढी भयानक परिस्थिती. लोकांच्या जाळ्या पाण्यामध्ये होत्या, पाण्यामध्ये त्या भेंडीच्या जाळ्या होत्या शेतकऱ्याच्या, त्या सुद्धा पाण्यात होत्या. काय करणार, कुठे ठेवणार आहे एवढा माल येतो शेतकरी? पहा बरं काय करणार शेतकरी. तरी त्याच्या चेहऱ्यावरती हसू आहे, आपला माल पाण्यामध्ये गेलाय, काय करू शकत नाही ना. अहो त्यांनी लय मोठे मोठे संकट झेलले. अहो हे संकट त्यासाठी किरकोळ आहे, पण तरी तो कधीच हटत नाही. त्याचा माल पूर्णपणे पाण्यामध्ये. आज एवढी हाल झाली आज नाशिक मार्केटमध्ये. अचानक आलेल्या पावसाने एवढी संकट या शेतकऱ्यावरती ओढवलं तर काही माफ नाही. आता या फुलवरचे वजे, त्याला जवळवरतून झाकणच नव्हतं, आता गेले भिजले ते. आता कोणी गेली का त्याला? नाही, गेले ते घरी गुरांना, लगेच गुरांना घेऊन जातील आता ते. मग आता या भोपळ्याच्या जाळ्या बिड्या पहा बरं, एवढा सुंदर भोपळा आहे, पण मजा नाही ना, पावसामुळे त्याचे सगळे हाल झाले ना. मग पूर्णपणे तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये जेवढे शेतकरी आले होते त्या शेवड्या शेतकऱ्यांचे संपूर्णपणे हाल झालेले. आता हे बघा, या बिचाऱ्या शेतकऱ्याच्या भेंडीच्या जाळ्या होत्या, त्या भेंडीच्या जाळ्या त्यांनी काही विकल्या, काही बाकीच्या विकायच्या राहिल्या होत्या. आता भेंडी तोडणं एवढं सोपं आहे का हो? अहो एक 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 झाड फोडायला लागत, त्याच्यामध्ये हाताला किती त्रास होतो, किती फोड येतात त्याच त्यालाच माहित राहत. आता सांगा बरं, ते शिमलाच्या जाळ्या पहा, त्या शिमलाच्या जाळ्या सुद्धा पाण्यात आहे. मग सांगा बरं किती हाल येते शेतकऱ्याचे. या भेंडीच्या शेतकऱ्याचे घेतल्या त्याने बिचाऱ्याने त्या 2 जाळ्या उचलून आणि ठेवल्या नेऊन तिकडे. कारण आपल्या गाडी पैसे होते त्या, त्यांना म्हणलो काला आता जायचंय बा. थोड्या वेळ थांबलो आम्ही पावसामुळं, त्याला म्हटलं आता जायचंय. बघा बरं एवढे हाले, भाजी, प्रत्येक माल पाण्यात आहे, प्रत्येक माल. पर्याय नाही ना हो, अचानक आलेला पावसाला काय करणार आहे आपण? शेवटी एक तो माल फेकून द्यावा लागेल, नाही तर मग मार्केटमध्ये विकावं लागेल. आणि भिजलेला माल तर काही कोणी ग्राहक घेणार नाही, हे तर आपल्याला माहितीच आहे. जो चांगला राहिला शाबूत तो विकू शकतो, बाकीचा काय करणार? पाणी पण तुम्ही किती साचलंय राहो, एवढं पाणी साचलंय, काही मजा आहे का? मग एवढं पाणी साचलंय इथं, सगळं प्रत्येक शेतकरी झाले. कोणाच्या जाळ्या काही रिकाम्या झाल्या, कोणाचा माल विकायचा बाकी राहिला. सोपं नाही ना हो. असं मी तुमच्यापर्यंत शेतकऱ्यांची आजच्या मार्केटची व्यथा तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचे प्रत्यक्षात हाल काय होतात बुवा, त्यांना काय काय अडचणींना सामना करावा लागतो, त्यांना कशा पद्धतीने हाल अपेक्षा सहन करायला लागत्या. प्रत्येक माल पाण्यात आहे बघा ना तुम्ही, प्रत्येक शेतकरी चला प्रत्येक शेतकऱ्याचा माल पाण्यात आहे, तरी पण त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. मग तुम्हाला जर माझा ब्लॉग वगैरे जर आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, फॉलो नक्की करत जा मला. कारण मी तेवढा एक प्रयत्न करतो, शेतकऱ्यांचे जे हाल आहे ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. तेवढं माझं कर्तव्य आहे, तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो. मार्केट मधून बाहेर निघालो, रस्त्यावरती फुल पाणी साचे. हा रिक्षावाल्याची रिक्षा बंद पडली, आयला म्हणलं झाला वाटाळा झाला बा. आयला मग आलो तिथून पुढं, त्या स्कूटीवाल्याला म्हणलं घे तू, काय घाबरू नको, नाही बंद पडणार. घेतली बा त्याने महापुरुषावर, घेतली काढून, म्हणलं चाल 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 चाल, काय घाबरू नको, अजिबात घाबरायचं काम नाही, बिंदास चाल. आणि एवढं साचेल होतं का माप नाही. आता आता याला काय म्हणावं बरे, हे रेनी सीझन पाहिला का तुम्ही? अवघड वरती पुला एवढं पाणी साचलंय, आणि त्या खाली जाणाऱ्या गाड्यांवरती बद पडायचं ना. असं थँक्यू सो मच तुम्ही माझा ब्लॉग बघितल्याबद्दल, आणि मनापासून तुम्हाला धन्यवाद. लाईक फॉलो नक्की करा. रामकृष्ण हरी मंडळी, आणि पुनश्च भेटूयात एका नवीन ब्लॉग मध्ये मस्तपैकी. तोपर्यंत रामकृष्ण हरी.